पेट्रोल भरला, आता वाजलेत 12:35. मी उशीर आलो त्याच्यामुळे काही दुकानं बंद झालेलं सुद्धा असतील. नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे 10:15 झालेले आहेत. पाठीमागे इकडे वरती घड्याळ आहे, नाही 10:30ला 5 मिनटं आहेत. आणि आता आम्ही निघालो गोव्याला जायला. म्हणजे आम्ही निघणार आहोत थोड्या वेळाने गोव्याला जाण्यासाठी, कारण आज आहे 12 फेब्रुवारी, माघी पौर्णिमा. आणखीन गोवा मंगेशीमध्ये रथयात्रा आहे. सो ती आम्ही रथयात्रा अटेंड करण्यासाठी जातो. आज रात्रभर तिथे जत्रा असणार आहे. आणखीन पहाटे 4 वाजता म्हणजे तिथले आमचे जे कोण म्हणतात त्यांका उपाध्ये, तिकडे जे आमचे उपाध्ये आहेत, सो त्यांच्याशी आम्ही बोललो. तर आज 12 तारखेच्या सुद्धा पहाटेला एक रथयात्रा असते. आणखीन उद्या 13 तारखेची पहाटं त्यावेळीसुद्धा 4 वाजता एक रथयात्रा असणार आहे, पण ती मोठी रथयात्रा असणार आहे. तर ती आम्ही बघायला चाललो मंगेशीला. तर आता आम्ही 11:15च्या दरम्यान निघू थोड्या वेळाने. आणि पहाटे तिथे गेल्यानंतर आम्हाला पोचायला जवळजवळ 2.5 तास तरी लागतील. आणि पोचल्यानंतर थोडा वेळ आम्ही फिरू आणि पहाटे 4 वाजता रथयात्रा बघू कशी आहे ते. मी पण पहिल्यांदाच अनुभवणार आहे. सो म्हटलं आता तुम्हालासुद्धा दाखवूया सगळ्यांना. तर या व्हिडिओची सुरुवात करूया. चला, चाललो होतो आम्ही. हे सामान घेतलं आहे. माझ्या आतमध्ये कॅमेऱ्याची बॅग आहे ती घेतली आहे. आणि गाडी आता रेडी आहे आपली. जरा गाडी आता कोल्ड स्टार्ट ठेवली आहे. जरा 5 मिनटं कोल्ड स्टार्ट ठेवून देऊया आणि निघूया. 10:40 झाल्यात. 5 मिनटं जरा लवकरच, 11:15 म्हणालेलो मग अशी 5 मिनटं लवकर झाली आहेत आता. चला आता निघूया. आपला गेअर टाकूया आणि पळूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला हो, आता हो लाईट आता बंद करीन थोड्याच वेळात. गाडीसाठी पटकन काढूया गेटच्या काठ्या. आता बाबा उतरल्यात काठ्या लावण्यासाठी गाडी बाहेर घेतल्यावर. थोडंसं जरा कणकवलीत थांबलो मेन नाक्यावरतीच, कारण आम्हाला कुल्फी खायची आहे. तर थोडा वेळ कुल्फी खाऊया, पेट्रोल भरूया आणि पुढची वाटचाल चालू करूया. मलाई, पिस्ता, चिकू, गुलकंद, मँगो. मग मलाई, पिस्ता, चिकू 3 मिक्स कर आणि कॅन्डी 1 द्या. खाऊया. काही मेडिसिन्स पाहिजेत तर त्या मेडिसिन्स घेऊन येतो. बरं आहे, कणकवलीमध्ये वेलनेस आहे. सो वेलनेस असल्याकारणानं 24/7 ओपन असतं वेलनेस. सो ते एक बरं आहे. आता पेट्रोल पंपावरती आम्ही जातो. इथनं फक्त गोवा बॉर्डरला पोचेल एवढंच आम्ही पेट्रोल आता भरणार. आपण आता पेट्रोल भरून घेऊया. चेकपोस्ट गेलं. आता आम्ही आता गोव्यामध्ये एंटर केलं. होय होय, आता पुढेच पंप आतो. आता थोड्या वेळानंतर पेट्रोल पंप आहेत इथे. तिकडे पेट्रोल फुल करायचा, कारण इकडे स्वस्त मिळतात. त्यामुळे 10-1 रुपयाचा तर फरक असणार. बघूया आता किती रुपयाचा फरक होतो.
जास्ती काय फरक नाही, 8च रुपयाचा फरक आहे. पेट्रोल भरलं, आता वाजलेत 12:35 आणि पुढे 1 तास लागेल. 1 तासात आम्ही जाऊन पोचू मंगेशीला. गोव्यामध्ये कामं चालू आहे तिकडे पणजीच्या अलीकडे. माहीत नाही नेमकं कुठचं आहे हे शहर. कामं चालू असल्या कारणानं फ्लायओव्हरचे एका साईडनं रस्ते चालू आहेत. आम्ही आता पोचलो तिथे गोव्यामध्ये मंगेशीला. वाजल्यात जवळजवळ 1:45. आम्हाला यायला 2.25 तास लागले. आणि इथे आता पार्किंगमध्ये बाहेर गाडी लावली आहे, आतमध्ये नेली नाही आम्ही गाडी, कारण माहीत नाही गर्दी असेल जास्ती. मी उशीर आलो त्याच्यामुळे काही दुकानं बंद झालेलं सुद्धा असतील. आता इकडे ह्याच्या शॉप्स आहेत, हा बघा इकडे दुकानं बंद झाली आहेत काही. असो, कारण आम्हाला सकाळचा रथ बघायचा आहे, बाकी आम्हाला काय कशाची फरक नाही पडत आहे. झाली, आम्हाला उशीर झाला. जत्रा होऊन गेलेली आहे, फक्त रथयात्रा राहिलेली आहे आता. समोर आहे आपलं हे मंगेशी मंदिर. वा, पहिल्यांदाच येतोय आता ह्या जत्रेच्या उत्सवाला, रथोत्सवाला. मस्त सजावट झाली आहे. हा हा हा, एकदा आता सजावट बघा तुम्ही. हे घेतले नारळ आणि 50. आल्या तर पाटी मुळकेश्वराचं सुद्धा मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये जाऊन पाया पडून आता येतो. हॉटेलमध्ये आहे का. आता इथे जरा थोडा नाश्ता बिष्टा करू आणि नाश्ता म्हणजे चहा करायचा. चहा आणि वडा कॉम्बिनेशन छान आहे, पण वडा जरा थंड आहे. होय, चला चहा आणि वडा जरा खाऊन झाला आहे. 3 वाजलेत आता. जरा अर्धा तास तरी गाडीत बसून थोडी निद्रा घेतो आम्ही. पार्किंगमधनं आता येतो, मंदिराकडे परत आलो. वाजलेत 4ला 10 मिनटं आहेत, पण आवाज येतोय आता तिथनं.
सनई आणि वाजलेल्याचा. नारळ फोडून झाला आहे आमचा. मध्येच गेलो आणि मुळकेश्वराच्या मंदिराच्या समोरच नारळ फोडायला मिळाला. बरं झालं, मनातली इच्छा धरली, आणखीन नारळ फोडला.
प्रसाद मिळालेला प्रसाद आता आम्ही खातो. सगळं होता एवढं सगळं होता सकाळ झाली सुद्धा, उजाडलं चांगल्यापैकी. आता प्रसाद घेऊन आम्ही बाहेर आलो आणि आता टाकतो. पाठीमागे जे देवस्थानाचं कॅन्टीन आहे, सो तिथे आम्ही आता नाश्ता केला. वाजल्यात सकाळचे 7:45. नाश्ता करून आता आम्ही परत आमच्या उपाध्ये आहेत त्यांच्याकडे भेटायला जातो आहे त्यांना. मग आम्ही निरोप घेऊ आणि इथून निघू. वाजले 8 आता. मंगेशीतून आम्ही देवळातून बाहेर पडलो. 8:10 झाली आहेत. आता पार्किंगमध्ये जातो. इथून जाणार शांतादुर्गा आणि महालक्ष्मी मंदिरामध्ये. तर वेळ होईल आणि हा व्हिडिओ मला वाटतं आधीच खूप लांबपर्यंत गेला असेल, मोठा झाला असेल. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या स्वतःची. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ. बाय.